डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. डेटामध्ये तुम्हाला कळतं की कोणत्या डिशमध्ये तुम्हाला अपडेट करायची आहे, कोणती डिश तुम्हाला कंटिन्यू स्टॉकमध्ये ठेवायची. सो जसं माझं सूप मोस्ट सेलिंग आहे. सो मला सूप एकदम सूपवरती मला हाय अलर्ट लावलेलंच इम्पॉर्टंट आहे की आल्यानंतर हमेशा तुम्ही ते पण चेक करता की त्याचे इन्ग्रेडियंट्स सगळे असतील. येस सगळे इन्ग्रेडियंट अप टू मार्क आहेत का नाही, अप टू डेट आहेत का नाही, सगळे स्टॉक आहेत का नाही, सगळं चेक करायचं. आम्ही हे पण ऐकलं आहे की खूप रेस्टॉरंट्स काय करतात, जसे काही लोक बोलतात 99 रुपीजमध्ये हे घेऊन जा, जसे ॲडव्हर्टाईज असते त्याची. पण आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा ते 99चं काहीतरी वर्तन झालेलं असतं. आणि मग ते लोक खूप वेळा असं होतं की लोक विचारायलाच घाबरतात की अरे तू बाहेर ते ॲडव्हर्टाईज लावलेली. हां, आता ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मार्केटिंगवर डिपेंड कसं आहे काय. पण ॲक्च्युली डायनिंगमध्ये रेस्टॉरंट बिझनेसमध्ये ॲक्च्युली ते फसवणूक वगैरे नाही झाल्या पाहिजे. आम्हाला तर आवडत नाही. बट आपल्याकडे कधी असा एक्सपिरियन्स नाही की बाबा आपण एक ऑफर लावली आणि इथं आल्यावर प्रत्यक्षात दुसरीच आहे, असं कधी झालं. ही मार्केटिंग मला पण कधी वाटते की थोडीशी नाही, ही बंद झाली पाहिजे. हे चुकीचं आहे ना. हे तुम्ही त्या कस्टमरला दिशाभूल करता नाही का, असं असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणजे 6 वर्ष तुम्हाला झाले तर तुम्ही अशी कुठली मार्केटिंगमध्ये तुम्ही कधी स्पेंड केलेलं आहे किंवा सेल्समध्ये या मार्केटिंगमध्ये ज्याच्यानी कस्टमर तुम्ही अट्रॅक्ट केलेले, तसं काही ठेवलेलं? हो, ठेवलं. आपल्या मला वाटते फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आपण आपल्या एरियामधला आय थिंक पुणेतला सगळ्यात मोठा ऑफर आपण ठेवली होती 50% ऑफ. म्हणजे पण डायनिंगला, पार्सलला नाही, डायनिंगला आपण मेन्शन केलं होतं की डायनिंगला 50% ऑफ. समजा फॉर एक्झाम्पल एका टेबलचं बिल झाले 1000 रुपये, मी फक्त 500 द्यायचं. आणि हे आपण फक्त पर्टिक्युलर त्या दिवसापुरतं ठेवलं होतं. त्याच्यामुळं परत कस्टमर बेस आपल्याकडं हे झाला होता. त्याच्यानंतर आपल्या कंटिन्यू रील्स चालू असतात इंस्टाग्रामला आपण कंटिन्यू अपडेट रील्स टाकतो. एखाद्या समजा आपलं नवीन एखादा मेनू लॉन्च केला तर त्या मेनूचा अपडेट आपण फीडवर टाकतो, इंस्टाच्या स्टोरीजवर टाकतो, काय नाही ते कंटिन्यू अपडेटेशन चालूच असतं. आपण येस आणि खूप लोक बिझनेसवाले हे पण असे विचार करतात की यार मार्केटिंगमध्ये एवढा पैसा टाकून काय नाही. येस नाही. मला तरी वाटतं की मार्केटिंगमध्ये मार्केटिंगला स्पेंड केलेच पाहिजे. मार्केटिंगच आहे की जे तुमचा सेल वाढवण्यात मदत करते. जर तुम्ही मार्केटिंगवर खर्च केला आणि तरच कस्टमर तुमच्याकडे येणार आहे ना. आता हे टॅलेंट तुमच्याकडे की आलेला कस्टमर तुम्ही कंटिन्यू कसं ठेवायचं किंवा रिपीट कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह ठेवायला लागणार आहे, तुमचं माउथ चांगलं ठेवायला लागणार आहे, तुम्हाला डायनिंग एक्सपिरियन्स चांगलं द्यायला लागणार आहे कस्टमरला. या सगळ्या गोष्टी असतील तर कस्टमर रिपीट होणारच आहे. आणि मार्केटिंगवर तुम्ही एक्सपांड केलं तर तुमचा सेलसुद्धा वाढणार आहे. आणि रेस्टॉरंट बिझनेसला सेल इज इक्वल टू प्रॉफिट. गणित सोपं आहे. सेल खूप इम्पॉर्टंट आहे रेस्टॉरंट बिझनेस. आणि आता तुम्ही जस्ट मला बोलले की तुमचे सोशल मीडियावरती हे सगळे तुम्हाला वाटतं आताच्या टायमाला बिझनेससाठी सोशल मीडियावरती प्रेझेन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे? 100%. सोशल मीडिया इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सअप 100%. एक जमाना असा होता की त्या जमान्यामध्ये पॅम्पलेट्स खूप वाटले जायचे. पॅम्पलेट्सच्या नंतर बॅनरचा जमाना आला की बॅनर्स खूप लागले जायचे. आता जमाना आहे सोशल मीडियाचा. आता मला एक सांगा, तुम्ही एक पॅम्पलेट पिंपरी चिंचवडमधल्या प्रत्येक माणसाच्या हातात देऊ शकता का? एक बॅनर पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक माणसाला दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. पण एक समजा पोस्ट तुम्ही आता इंस्टाग्रामवर सोयीसुविधा आहे की तुम्हाला बूस्ट मारायचं आहे, तुम्हाला ॲड रन करायचं आहे. सो पिंपरी चिंचवडमधल्या मोस्ट ऑफ द लोकांच्या हातामध्ये मोबाईल, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे ना. मोबाईलच्या थ्रू तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकता ना. सो तुम्ही रन केले पाहिजे ॲड, तुम्ही पोस्ट बूस्ट मारले पाहिजे, तुम्ही सोशल मीडियावर अपडेटच पाहिजे. आज लोक 3-3, 4-4 तास त्यांचा दिवसाचा टायमिंग मोबाईलवर घालवतात. एवढा त्यांचा मोबाईल टायमिंग. सो आपण त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. पॅम्पलेटवर खर्च करण्यापेक्षा, बॅनरवर खर्च करण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियावर खर्च करा ना. तो तुम्हाला प्लस पॉईंट आहे, तुम्हाला सेलच वाढून देणार असं. आणि मला ते पण वाटतं की झोमॅटो स्विगी कधी आपलं सामान नाही विकत आहे, पण आपलं नाव विकतं. ते एक आहे. मला वाटतं. माझा नेक्स्ट क्वेश्चन झालं होतं की हे काही बिझनेस ओनर हे त्यांचं क्रायटेरिया कसं असतो की अगर एवढा माझ्याकडे आजच्या दिवसाचं प्रॉफिट आलं म्हणजे आजचा दिवस चांगला होता, त्या फिर अगर माझ्याकडे 100 गोष्टी होते आणि 80 विकल्या गेले म्हणजे आजचं प्रॉफिट चांगलं आहे. तुमचं असं कुठला हे आहे की तुम्ही त्याच्यावरती ठरवता की आजच्या दिवसाचं हे झालं टार्गेट? हो, आमचे ॲक्च्युली तसं तर टार्गेट काय, पैसे कमावण्यामध्ये काय टार्गेट तुम्हाला अनलिमिटेड आहे, तुम्ही किती कमवा. बट असंच प्रत्येकाचं आहे की समजा म्हणजे काही एक्झाम्पलच द्यायचं म्हटलं तर काही स्मॉल बिझनेस किंवा मीडियम बिझनेसबद्दल आपण बोलू. माझं पण मीडियममध्येच मोडतो. सो मीडियम बिझनेसचं असं असतं की फॉर एक्झाम्पल काहींचं असं असतं की अरे मला डेली 10,000चा बिझनेस करायचं आहे, 10,000च्या वर जो पण येईल तो माझा बोनस आहे. किंवा काहींचं असतं की 20,000 करायचं. 20,000 हा माझा दिवसाचा एक्सपेन्स आहे.
एक्सपिरियन्सच्या नंतर 20च्या वरच येईल ते बोनस आहे माझ्यासाठी. असे काही काहींचे टार्गेटसुद्धा असतात की आता समजा काही रेस्टॉरंटचे मटन भाकरीवाले आहेत, त्यांचं टार्गेट असतं की एवढे भाकरी मला गेले म्हणजे एवढे ताटं गेली की मला एवढा प्रॉफिट आहे. अशावर सुद्धा चालतात. आता रेस्टॉरंटमध्ये असतात खूप, म्हणजे एवढी ताटं विकली गेली की आहे वडापाववाला आहे की बाबा एवढे माझे पाव विकले गेले. पावावरून वड्याचे कॅल्क्युलेशन होतं ना की एवढे पाव गेले म्हणजे एवढे वडे पण गेले. सो लादी जी येते ना लादी वड्यापाववाल्याकडं, त्या लादीवरून तो कॅल्क्युलेट करतो की एवढे पाव गेले याचा अर्थ एवढे वडे गेले, मला एवढं रोजचं विकणं भाग आहे. असं असतं की स्टार्टिंगला तुम्हाला थोडं एक्सपेन्सेस असतात तुम्हाला स्टार्टिंगला, की तुम्हाला स्टाफ बघायचा आहे, तुम्हाला मटेरियल बघायचं आहे, तुम्हाला मेंटेनन्स बघायचं आहे, तुम्हाला भाडं बघायचं आहे, तुम्हाला म्हणजे रेंट बघायचं आहे, तुम्हाला लाईट बिल बघायचं आहे. सगळे एक्सपेन्स जाऊन तुम्हाला हो ते पण जात असतात. सगळे जाऊन तुम्हाला एक आयडिया येते स्टार्टिंगला की एक 6 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये एक आयडिया येते की बाबा मला एक बेसिक अमाऊंट किती हवी डेली किंवा बेसिक सेल मला मंथली किती हवं आहे, त्याच्यावरती मी बोनसमध्ये राहील, प्रॉफिटमध्ये राहील. हे सगळ्या गोष्टी असतात. माझा दादा नेक्स्ट क्वेश्चन होतं की आहे की 6 वर्षांमध्ये असं तर नसेल की 6 वर्षामध्ये तुमची चुकी काय झाली असेल, काहीतरी चुका तुम्ही केली असतील, काही तुम्हाला शिकलं होतात ना. मग अगर तुम्ही 6 वर्ष पहिल्याच्या तुम्हाला अगर काही सांगू शकले असते की हे चुका नको करू, हे शिक, तुम्ही ते काय सांगितलं? नाही आहेत चुका शक्यता. कसे आपण असतात काही मिडल क्लास. मिडल क्लासमध्ये असं असतं की गायडन्स करायला कोण नसतं पहिल्या गोष्ट. त्याच्यानंतर असं सपोर्ट करायला कोण नसतं, गायडन्स करायला कोण नसतं, तुम्हाला फायनान्सर अवेलेबल नसतं, इन्व्हेस्टर अवेलेबल नसतं. जे काय असतं ते तुम्ही स्वतःवर करता. सो स्टार्टिंगच्या काळात जर मला असं कोणी सांगितलं असतं की धंद्यामध्ये अपडेट राहा, ते अपडेट राहा हे मला 3 वर्षानंतर कळलं की अपडेटेशन किती इम्पॉर्टंट आहे, वेळोवेळी मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे, अपडेटेशन इम्पॉर्टंट आहे. की बाबा आता जमाना फास्ट झाला आहे, तुम्ही CCTV लावा, कामगार स्टाफ तुमचा ट्रॅक करा. पहिली गोष्ट मला एक तुमचं सांगायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट एक सॉफ्टवेअर घे, तुझे टॅली कर किंवा सेल ट्रॅक कर, हे मला कोणतरी सांगायला पाहिजे होतं. किंवा एक पर्टिक्युलर डिश तुझी विकली जाते, एखादी पर्टिक्युलर डिश जास्त विकली जाते, पर्टिक्युलर डिश कमी विकली जाते. सो ह्या गोष्टीचा अभ्यास खूप होणं महत्त्वाचं आहे की बाबा ही डिश विकली जाते, हा तुझा मोस्ट सेलर आहे, हा त्याच्यातून तुला एवढं प्रॉफिट झाला आहे, हो मग तुला त्याच्यावर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे, हे मला सांगायला कोणतरी पाहिजे होतं. तिसरी गोष्ट अशी की ॲम्बियन्स कसा हवा आहे, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसे हवे आहे. माझं हे सेकंड टाईम अपडेटेशन आहे, ह्याच्या आधी वेगळं अपडेटेशन होतं, सध्या मीच डिझाईन करतो. आता हे सेकंड टाईम आहे, अजून थर्ड टाईम आता ह्या 2-3 मंथमध्ये थर्ड टाईम मी अपडेटेशन करेन माझ्या ॲम्बियन्समध्ये. सो ॲम्बियन्स सेट करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतात की डायनिंगला आल्याच्यानंतर कस्टमरला लोक शांत कसं राहील, की शांत राहून त्याला त्याच्या फॅमिलीसोबत, त्याच्या पार्टनरसोबत, कपलासोबत, पार्टनरसोबत त्याचा डायनिंग एक्सपिरियन्स चांगला कसा होईल हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे तुम्हाला मला असं वाटतं की कोणतरी आधी सांगायला पाहिजे की सेल ट्रॅक कर, ॲम्बियन्स नीट ठेव आणि मार्केटिंग कर, एक्सपांड कर, आणि अशा 5-6 गोष्टी कसे विहिरीत पडल्याच्या नंतर पावायला शिकतो माणूस. सो ते एक्सपिरियन्स मला ते पण वाटते की अगर चुकीचं झाले नसतं तर त्यात तुम्ही आपण शिकलो पण नसतो. हां पॉईंट करेक्ट. आपण आपले लास्ट 2 क्वेश्चनवरती आलं. हा क्वेश्चन हे आहे की अगर आज मला एक रेस्टॉरंट एक चायनीज बिझनेससाठी चायनीज नाही कुठलंही रेस्टॉरंट करायचं असेल तर तुमचे असे फायनान्शियल टिप्स काय आहेत की मी जे डोक्यामध्ये रेस्टॉरंट चालू करताना की जास्त माझं कॅपिटल वर्क नाही व्हायला पाहिजे, की पैसे जास्त नाही पाहिजे, कुठले 1-2 फायनान्शियल टिप्स आहे 100%. कारण फायनान्शियल टिप्सचं म्हणाल तर तुम्ही सगळ्यात पहिलं तुमचं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला स्पॉट हंटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. स्पॉट हंट असं करता आलं पाहिजे तुम्हाला की तो तुमच्या आजूबाजूला शाळा कॉलेज असेल तर तुमचा प्लस पॉईंट आहे. चायनीज हा मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे चायनीज असं काही नाही की शाळा कॉलेजपाशी शिकलं जातं जास्त किंवा रेसिडेन्शियलमध्ये शिकलं जातं. तुम्हाला शाळा कॉलेज एखादा ऑफिस बिझनेस एरिया प्लस रेसिडेंट यांचा बोनस काढता आला पाहिजे. येस पर्टिक्युलर एज हा चायनीजचा किंवा फूडचा फॅन नाही. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत फूडचे खूप डिमांड आहे. सो समजा कॉलेज आणि ह्यांना सुट्टी आहे, कॉलेज वगैरे सुट्टी, तो रेसिडेन्शियलवर तुमचा सेल चांगला राहणार आहे. आणि कॉलेज एखादी बिझनेस असतील तर तो तर तुम्हाला प्लस पॉईंटच आहे. सो तुम्हाला फायनान्स टिप्स असे राहील की स्टार्टिंगला जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर एरिया निवडा. तुमचा 100% जर तुमचा फायनान्स असेल तर तो सगळा तुम्ही एका ठिकाणीच लावू नका. थोडा तुमचा बॅकअप पण ठेवा. बॅकअप कॅन्सल ठेवा की नेक्स्ट समजा 5-6 महिने तुम्हाला सेल नाही झालं, नेक्स्ट 5-6 महिने जर तुम्हाला सेल थोडा अंगावर आला, की तुम्हाला रेंट अंगावर आलं, तुम्हाला स्टाफ अंगावर आला, तुम्हाला मटेरियल जे लागतं ते अंगावर आलं, तर तुम्हाला तिथं
थोडंसं नाव तुमची तरली पाहिजे. सो त्यासाठी तुमच्याकडे थोडा तरी बॅकअप फंड ठेवा. पूर्ण फंड तुम्ही डिप्लॉय करू नका. तुमच्याकडे 10 lakhs आहे, तुम्ही 8 lakhs डिप्लॉय करा. 2 lakhs तुम्हाला ॲज अ बॅकअप मनी ठेवा तुमच्याकडे, की इन फ्युचर समजा 5-6 महिने तुमचं प्लस मायनस झालं, डगमगतच. कुठल्याही बिझनेस हा पहिल्या दिवसापासून प्रॉफिटेबल नसतो. पहिले 6 वर्ष, पहिले 6 महिने 5 महिने तुम्हाला आयडिया येते, प्रॉफिटेबल नाही. आयडिया येते. प्रॉफिटेबल तुम्ही 3-4 वर्षाच्या नंतरच राहता. पहिले 3 वर्ष तुम्ही थोडंफार प्रॉफिट, पहिले 1 वर्ष तुम्ही नफा तोटामध्ये असता. त्यानंतरचे 2-3 वर्ष तुम्ही थोडा प्रॉफिट जनरेट करता. आणि 5-6 वर्षाच्या नंतर तर काय तुम्ही एक चांगल्या लेवलला आलेले असतात. चांगलं तुम्हाला इन्कम त्यातून चालू झालेला असतो. सो अशा आहे. फायनान्स तुम्ही येस फायनान्स तुम्ही 100% डिप्लॉय करू नका. थोडा फायनान्स तुम्ही ॲज अ बॅकअप मनी किंवा ॲज अ सिक्युरिटी फंड म्हणून सुद्धा यूज करू शकता. हे एक इम्पॉर्टंट आहे. खूप एकदम ऑन द स्पॉट टिप्स होते. लास्ट प्रश्न आमचा हेच आहे, तुमचे बेस्ट रिसोर्सेस आता तुम्ही जसं बोलले गायडन्स अगर तुम्हाला भेटलं असतं तर शायद तुमचं अजून बेटर तुम्ही केलं असतं. तर तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या टायमाला बेस्ट रिसोर्सेस लोकांकडे काय आहे आपला बिझनेस पुढे करायचं? जसं सोशल मीडिया आहे, यूट्यूब झाला, गुगल आहे. तुमच्याकडं तुमच्या एरियामधले नो मॅटर की जे तुमच्या फील्डमधले आहेत का, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातले आहे का, नो मॅटर. तुम्ही अशा मोठ्या लोकांना भेटा की जे बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे. नो मॅटर मग तो ट्रान्सपोर्टचा बिझनेस असेल, तो ट्रेडिंगचा बिझनेस असेल, ट्रेडिंग इन द सेन्स की स्टॉक सेलचा बिझनेस असेल, तो अशा लोकांना तुम्ही भेटा. भेटल्यानंतर तुम्हाला त्यांच्या संग तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित करा. त्यांच्या संग चांगला बॉन्ड तुम्ही प्रस्थापित करा. ते तुमचं ॲज अ मेंटर काम करतात. ज्या लोकांकडे अशा टिप्स असतात, अशा गोष्टी असतात की तुम्हाला ती की मिळते, एक ग्रोथची की मिळते. आता मला स्टार्टिंगला मी बिझनेसमध्ये आलो, मला फक्त एवढंच माहिती की लिगली खूप स्ट्रॉंग उतरावं लागतं. सो मी डॉक्युमेंट्सवर खूप भर दिला होता. सो मी माझे फूड लायसन असतील, माझे ऑफिशियल ॲग्रीमेंट्स असतील, माझे शॉप ॲक्ट्स असतील, माझे फोन प्लॅन असतील, माझे उद्यम आधार असतील, हे सगळे मी डॉक्युमेंट खूप स्ट्रॉंग ठेवले होते. आफ्टर दॅट मला असं कळलं की बँकिंग स्ट्रॉंग ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी जसं माझ्या एरियामधल्या माझे मोठे बिझनेसमॅन्सला भेटले, त्यांना ॲज अ मी मेंटर मानायचो. त्यांच्या गाडी बघायचो, माझी ड्रीम कार त्यांच्याकडे किंवा असं होतंच. ॲज अ बिझनेसमॅन तुम्हाला हे तुमच्याकडं असणं खूप करंट असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या हार्टमध्ये एक फायर पाहिजे, मला पाहिजे त्या लेवलला जायचं, त्यांना भेटतो. तेव्हा मला कळलं की बँकिंग, टॅक्सेशन, बँकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही करंट अकाउंट खोललंच पाहिजे, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलंच पाहिजे, तुम्ही टॅक्स भरलाच पाहिजे. जसं जॉब करणाऱ्या माणसाकडं त्याचं जी सॅलरी स्लिप असते ही त्याचं एक लोन मिळवायची की असते, तसं बिझनेसमॅनचा ITR आणि टॅक्सेशनची की असते. आणि तुमच्याकडे ITR आहे, तुमच्याकडे GST आहे, ITR आहे. सो तुमच्याकडं लोन मिळवण्याची तुमची कॅपॅसिटी आहे. तुम्ही म्हणाल की नाही होईल मला लोन भेटेल, असं नसतं. तुम्हाला सिबिल वाढवता आलं पाहिजे, तुम्हाला टॅक्सेशन वाढवता आलं पाहिजे, तुम्हाला म्हणजे ट्रान्झॅक्शन्स वाढवता आलं पाहिजे. हे ट्रान्झॅक्शन, हे सिबिल, हे टॅक्सेशन तुम्हाला इन फ्युचर बिझनेस एक्सपांड करायचं आहे किंवा बिझनेसची नवीन शाखा टाकायची किंवा बिझनेस मोठा करायचा आहे, दुसऱ्या ठिकाणी पण टाकायचं, त्या गोष्टीला लोन मिळवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आणि बिझनेस हा लोनवर 90% बिझनेस हा लोनवरच होतो. म्हणजे खूप कमी लोक असतात ज्यांचे मॉम डॅड किंवा त्यांचं फॅमिली फंडिंग खूप मोठं असतं. बट मिडल क्लास लोकांना ते नसतं. तो मिडल क्लास लोकांनी बँकिंग स्ट्रॉंग करणं, टॅक्सेशन स्ट्रॉंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट तुम्ही ग्रो करू शकता. मला असं वाटतं की आपल्या या बोलण्यामध्ये मी काही प्रश्न माझ्याकडनं सुटले मला असं वाटतं की तुम्ही हे विचारू शकता की कस्टमर किंवा कस्टमर तुमच्यापर्यंत आलेच आहे. म्हणजे येताना मार्केटिंग सांगितलंच म्हणजे आणण्यासाठी आल्याच्या नंतर जास्त काळजी कशी घ्यायची. आता तर कसं कस्टमर तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत प्लस तुमच्या मार्केटिंगच्या ह्याच्यातून तुम्ही कस्टमर बोलवा, तुमच्या इथे घ्या. पण त्याला बेस्ट ऑफ द डायनिंग एक्सपिरियन्स कसा देतो हे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमर डायनिंग झाल्यानंतर कस्टमरसोबत थोडं फ्रेंडली होण्याचा प्रयत्न केलं पाहिजे. सगळे फ्रेंडली नसतात, बट कसं असतं रेस्टॉरंट बिझनेस असं आहे की तिथं 1000 प्रकारचे कस्टमर आहेत. काही चांगले येतात, काही वाईट येतात, तुम्ही संतापून आलेलं असतं, तुम्ही चांगले बोलून असतं. प्रयत्न करायचं की त्यांचा मूड चांगला नसावं, मूड चांगलं करायचं, त्यांचा डायनिंग एक्सपिरियन्स चांगला नसावं. डायनिंग एक्सपिरियन्स झाल्यानंतर त्यांना एक वर्बली तुम्ही थोडंसं हे सपोर्ट करायचं की सर कसं होतं, छान झालं का तुमचं, फॅमिली आहे जसं तुम्हाला आवडलं का, कसं होतं, व्हिडिओ कसे काय आवडलं का तुम्हाला,
त्यासाठी तुम्ही थोडं कस्टमर संग फ्रेंडली व्हा. मला कॉन्फिडन्स असेल की मी एखाद्या कस्टमरसोबत जर माझ्या काउंटरला बोलू ना तर कस्टमर दुसरीकडे सोडून जाऊ शकत नाही. मला माझ्या क्वालिटीवरती कॉन्फिडन्स आहे, मला माझ्या तोंडावरती कॉन्फिडन्स, मला माहिती की कस्टमरला आपलं कसं करायचं. ही स्किल आहे ना प्रत्येकाने अवगत केलं पाहिजे की बाबा कस्टमरला आपलं कसं करून ठेवायचं, कस्टमरसोबत कसं प्रेमाने बोलायचं, कस्टमरला आपलं कसं येस सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी. आणि ह्याच्या बरोबरच तुम्ही जो नवीन बिझनेस करणार आहे त्याला हे पण स्किल आलं पाहिजे की टीम मॅनेज. तुमच्याकडून जो स्टाफ आहे तो कसा मॅनेज करायचा, तुम्हाला त्या स्टाफचं ड्रेसिंग व्यवस्थित पाहिजे, त्याला हेअर कॅप पाहिजे, त्याला तुमच्या मेन्यूमधला प्रत्येक मेनू माहीत पाहिजे, त्या मेन्यूचं प्रिपरेशन माहीत पाहिजे, त्या मेन्यूचं प्रेझेंटेशन माहीत पाहिजे, तो मेनू किती आहे हे माहीत पाहिजे. तुम्ही स्टाफवर जास्त तुम्ही रोज स्टाफला काही गाईडलाईन्स द्या, सूचना द्या काही की तुम्ही कुठे केलं पाहिजे, एखादा स्टाफ एखाद्या ठिकाणी कमी पडतो सो त्याला तिथं कसं सपोर्ट करता येईल ते बघायचं. स्टाफ खूप आपल्याला होणे इम्पॉर्टंट, स्टाफ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः जे मालक ओनर काउंटरवर बसतात त्यांचं कस्टमरसोबत बोलणं की व्यवस्थित बोलणं ही सगळी बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे.